नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 9,766 पदांची पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला लागताच 24,050 पासून ते 64,480 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटी नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्येच मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये पोस्टचं नाव असणार आहे ज्युनियर असोसिएट आणि क्लर्कचे. यामध्ये एकूण संख्या असणार आहेत 9,766. यामध्ये प्रति महिना 24,050 पासून ते 64,480 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुमचं जॉब लोकेशन हे 24 राज्यामध्ये असणार आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वॅकन्सी आहेत. बघा आता यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती वॅकन्सी असणार. सर्वप्रथम बघा, महाराष्ट्रामध्ये 1,718 जागा निघतात. तमिळनाडूमध्ये 1,410, ओडिसामध्ये 1,100. बघा आता यामध्ये कोणत्या कासाठी किती रिक्त जागा असणार आहे. तर सर्वप्रथम जनरल करता 3,253 जागा, ओबीसी करता 1,716 जागा, एससी करता 1,114 जागा, एसटी करता 837 जागा, ईडब्ल्यूएस करता 760 जागा आणि गया मिळून यामध्ये 7,680 जागा रिक्तात. आणि ज्या दुसऱ्या ब्लॉक लोक वॅकन्सी ज्या आहेत त्यात आहेत 2,086 जागा रिक्त असणार आहेत त्या. त्यानंतर बघा, यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार आहे. तर सर्वप्रथम करता तुम्हाला फक्त डिग्री कंप्लीट आवश्यक असणार आहे. जर तुम्ही यामध्ये लास्ट इयरमध्ये असाल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला एज लिमिट किती लागणार आहे. तर तुम्हाला येथे 20 वर्ष ते 28 पर्यंत एज लिमिट असणार आहे, ज्यामध्ये ओबीसी करता 3 वर्षाचं, एससी आणि एसटी करता 5 वर्षाचं, PWD करता 10 वर्षाचं, PWD ओबीसीमधून असाल तर तुम्हाला 13 वर्षाचं आणि PWD तुम्ही एससी किंवा एसटीमध्ये असाल तर 15 वर्ष तुम्हाला ते कन्सेशन मिळणार आहे. यामध्ये विडो आणि डिवोर्सी महिलांकरता तुम्हाला 7 वर्षाचं एक्स्ट्रा कन्सेशन भेटणार आहे. यामध्ये बघा आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. तर सर्वप्रथम यामध्ये तुमची 100 मार्कांची एक्झाम घेतली जाणार. 100 मार्काकरता यामध्ये 1 तास तुम्हाला हा टायमिंग भेटणार आहे. यामध्ये इंग्लिशचे तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्काकरता, त्यानंतर तुम्हाला ते 20 मिनटं भेटणार आहेत. त्यानंतर न्यूमरिकलचे 35 क्वेश्चन 35 मार्क्स गेले 20 मिनटं टायमिंग भेटणार. रिझनिंगचे इथे 35 प्रश्न 35 मार्काकरता 20 मिनटं टायमिंग भेटणार. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुमचं 1 बरोबर असेल तर 4 मार्क, आणि जर तुमचं 1 चुकलं तुम्हाला जे 4 मार्क भेटले त्याच्यामधून 1 मार्क इथे मायनस केला जाणार आहे. त्यानंतर तुमची मेन एक्झाम घेतली जाणार, ज्यामध्ये तुम्हाला 190 प्रश्न असणार आहे. 200 मार्काकरता 2 तास 40 मिनटाचं तुम्हाला टायमिंग असणार आहे. यामध्ये जर्नल फायनान्शियल अकर्सचे यामध्ये 50 प्रश्न 50 मार्काकरता 35 मिनटाचा टायमिंग भेटणार आहे. यामध्ये जर्नल इंग्लिशचे 40 प्रश्न 40 मार्काकरता 35 मिनिट टायमिंग भेटणार आहे. बाकीचे शब्द तुम्ही बघू शकतात. आणि यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. यामध्ये जर तुमचं राईट आलं तर 4 मार्क भेटणार, रॉंग आले असेल तर तुम्हाला 4 जे भेटले आहेत त्याच्यामधून 1 मायनस केलं जाणार आहे. बघा मित्रांनो, आता ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. तर ॲप्लिकेशन फी ही जर्नल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस करता 750 रुपये, एससी एसटी PWD आणि इतर कास्ट करता येथे कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे. मित्रांनो बघा, आता यामध्ये असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये येताल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा मित्रांनो, आता यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट किती असणार आहे. 11 ऑगस्ट 2026 पासून ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालं आहे. ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 31 ऑगस्ट 2026 असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक दिली आहे.